राज्यात 25 ऑगस्टला वराह जयंती साजरी करण्यात यावी आणि हा दिवस राज्यात वराह जयंती उत्सव दिन म्हणून घोषित करण्यात यावा। तसंच या दिवशी शासनामार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन करावं। शाळा आणि महाविद्यालयात वराह भगवानाचा इतिहास व्याख्यानाद्वारे सांगण्यात यावा आणि कुणीही जर आमच्या वराह जयंतीला विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ। हे शब्द आहेत मंत्री नितेश राणे यांचे। मंत्री नितेश राणे हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात। राज्यात वाढती बेरोजगारी, वाहतुकीचा प्रश्न, रस्त्यांवर असणारे खड्डे हे सगळं बाजूला ठेवून मंत्री नितेश राणे नेहमीच एका धर्माला आपल्या विधानातून टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात। वराह हा विष्णूचा अवतार मानला जातो। वराह जयंती साजरी करण्यात काहीच वाईट नाही किंवा ती जयंती साजरी करण्याला कुणाचा विरोध असण्याचं सुद्धा काही कारण नाही। पण मंत्री नितेश राणे दुसऱ्या धर्माला नेहमीच अशा प्रकारचा इशारा का देत असतील? भाजपचे प्रवक्ते तर म्हणतात की आम्हाला डार्विनचा सिद्धांतच मान्य नाही, बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे असं सुद्धा भाजपचे प्रवक्ते म्हणतात। म्हणजे या देशातल्या तरुणांना आता विज्ञानवाद या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हा प्रश्न यानंतर निर्माण झालाय। वराह हा विष्णूचा 3रा अवतार मानला जातो। वराह याचा अवतार घेऊन भगवान विष्णूंनी पृथ्वीचं संरक्षण केलं होतं असं आख्यायिका सांगतात। मग वराह या शब्दाचा अर्थ काय? तर वराह म्हणजे डुक्कर। आजच्या महाराष्ट्रात बेरोजगारीचा प्रश्न आवासून उभा आहे। रस्त्यांवरचे खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत आणि वाहतुकीची कोंडी हे रोजचंच दुखणं बनलं आहे। सर्वसामान्य माणूस या मूलभूत प्रश्नांवरून हैराण झाला असताना पण अशा वेळी राज्याचे मंत्री नितेश राणे मात्र 25 ऑगस्टला वराह जयंती कशी साजरी करायची याचीच त्यांना चिंता लागलेली आहे। त्यांनी हा दिवस वराह जयंती उत्सव दिन म्हणून घोषित करण्याची मागणी सुद्धा केली आहे। शाळा महाविद्यालयांमध्ये आता भगवान वराहाचा इतिहास शिकवण्याची सूचना सुद्धा त्यांनी महाराष्ट्र शासनाला केली आहे। वराह हा भगवान विष्णूचा अवतार आहे, यात कोणाचंही दुमत नाही। वराह जयंती साजरी करायला कुणाचाही विरोध असण्याचं काही कारण नाही। पण मंत्री नितेश राणे यांच्या विधानाचा दुसरा भाग जास्त धोकादायक आहे। ते असं म्हणाले की या जयंतीला जर कुणी विरोध केला तर त्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ। मग ही प्रत्युत्तर देण्याची भाषा मंत्री नितेश राणे यांची कुणासाठी असेल? वराह जयंती या देशात किती मोठ्या प्रमाणात आणि व्यापकरित्या साजरी होते आणि या वराह जयंतीतून मंत्री नितेश राणे यांचा ओघ कुणाकडे होता या सगळ्याबद्दल आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या पब्लिक माईकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।